नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अमरावती शहर चालक पोलीस भरती 2019 मध्ये विचारलेला प्रश्न. 5 मीटर लांब व 3 मीटर रुंद असलेल्या खोलीला फरशी बसवायची आहे. त्यासाठी 25 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा लागतील असा प्रश्न विचारलेला आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला ह्याच्यामधला कन्सेप्ट समजून घ्यायला पाहिजे की जर समज खोलीची लांबी दिलेली आहे 5 मीटर लांब आणि 3 मीटर रुंद, तर 5 मीटर लांब आणि 3 मीटर रुंद, त्याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट दिलेला आहे की हे मीटरमध्ये आहे आणि हे सेंटीमीटरमध्ये आहे. तर तुम्हाला दोन्हीही एकाच ह्याच्यामध्ये आणून ठेवायचं आहे, आयदर मीटर मीटर किंवा सेंटीमीटर. तर आपण प्रयत्न करूया की मीटर टू सेंटीमीटर कन्व्हर्जन सोपं पडतं. तर 1 मीटर म्हणजे किती असतं, तर 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर किंवा 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर असतं. तर इथे तुम्हाला 5 मीटरची रुंदी आणि लांबी आणि 3 मीटरची रुंदी अशी खोली दिलेली आहे. तर ह्यामध्ये तुम्हाला किती 25 बाय 25च्या किती फरशा बसतील चौरसाकृती असं विचारलेलं आहे. इन शॉर्ट तुम्हाला ह्या क्षेत्रफळामध्ये 25 बाय 25चे किती क्षेत्रफळाच्या किती फरशा बसतील असा प्रश्न विचारलेला आहे. तर ह्याचं क्षेत्रफळ म्हणजे हा आयताकृती आहे, तर ह्याचं क्षेत्रफळ येतं 5 गुणिला लांबी गुणिला रुंदी. तर इथे लांबी आहे 5 मीटर गुणिला 3 मीटर. तर आता ह्या मीटरमध्ये आहेत, तर ह्याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 100ने गुणायचं. परत हे पण मीटरमध्ये आहे, गुणिला 100 मीटर. तर याची क्षेत्रफळ मिळालं 5 गुणिला 100 गुणिला 3 गुणिला 100, हे झालं सेंटीमीटरमध्ये, भागीला आता हे चौरसाकृती आहे, तर यांची पण बाजू गुणिला म्हणजे चौरसाकृतीचा बाजूचा वर्ग म्हणजे 25 गुणिला 25 असं येईल. तर 25 एक 25, 25 चोक 100, 25 एक 25, 25 चोक 100. तर 5 गुणिला 4 20 येईल, 3 गुणिला 4 12 येतील, म्हणजे 12 गुणिला 20, 12 गुणिला 20 म्हणजेच 12 दुनी 24 आणि हा शून्याला शून्य. तर एकंदरीत 25 बाय 25च्या 240 फरशा ह्याच्यावरती बसेल. ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असेल. आशा करतो की तुम्हाला हे गणित समजलं असेल. अशाच प्रकारचे गणित आपण इथे घेणार आहोत. आत्तापुरतं एवढंच. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.